दिलं तू काय करणार मॅडम कोण म्हणता असं म्हणजे आयुर्वेदिक साईड इफेक्ट नाही तुम्ही हा बॅक करते परमिशन सही है पता नहीं कभी कभी ऐसे हो जाते हैं इंसान सामने दूसरी मुलगी होती लेडीज था वो रेट भी दे डिस्काउंट चलता है 150 पूरा हमारा क्या तो डिस्काउंट देगा तो भी बोले ती पण जॉबच करते हा. काय नाव तिचे नाव राणी आहे. पूर्ण नाव नाही का? पूर्ण नाव असं आकाशातून ते आडनाव नाही माहिती पोलिसांनी लिहिलं सगळं सांगायला लागणार आहे. कारण आडनाव माहिती नाही ना मला मग बाहेरगावून येणारी लोक महिला बसतात आणि साई भक्त जात असताना जे टकले आहे ज्यांना केस नाही डोक्यावर किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर ब्लॅक स्पॉट आहेत किंवा व्यंधत्व आहे मुलं होत नाही अशा काही आजारांवर ते सांगतात का बाबांच्या आशीर्वादानं चमत्कारानं आम्हाला आमचे केस आले आमचे धब्बे गेले आणि असं संमोहित करून भक्तांना वेगळा भ्रमित करून एका ठराविक दुकानात घेऊन जातात आणि त्या भक्ताला त्याच्या आड व्यवसाय केला जातो आणि जो घेऊन जातो भक्तांना तर त्याला त्याच्यात कट ऑफ मिळतो. वारंवार अशा पद्धतीचं जर होणार असेल तर शिर्डी ग्रामस्थ म्हणून आमची तळपायाची मस्तकाला जाती. अशा चुकीच्या गोष्टी शिर्डीकर म्हणून आम्ही ग्रामस्थ खपून घेणार नाही. हे लोक बाहेर गावून येतात, गावातला माणूस यात इन्व्हॉल्व नाही आणि शिर्डी गावाची बदनामी होते. ही कदापि शिर्डीकर म्हणून आमची भूमिका राहील का आम्ही अजिबात अशा गोष्टी खपून घेणार नाही. काय भूमिका घेणार जर सातत्याने हा प्रकार सुरू राहिला तर शिर्डीकर म्हणून आम्हाला आता शास्त्र के साथ शस्त्र भी चलाना पडेगा एवढंच या निमित्ताने सांगू शकतो. तात्या तुम्ही मध्ये होते त्यावेळेस तिथं कोण कोण दिसून आले या प्रकरणात आणि याच्यात अजून कोण त्याच्यात अजून इन्व्हॉल्व असतं या लोकांचं? खऱ्या अर्थानं ह्या लोकांची एक लिंक आहे. जी महिला हा उद्योग चालवते ती 10वी पास आहे. साई भक्तांना संमोहित केलं जातं. साई भक्त त्या भुराळ्यात पडतात आणि 10वी पास असणारी नापास असणारी मुलगी जर तुमच्या डोक्यावरचे केस बघू शकते तर मग ह्या भारतात MBBS MD MS डॉक्टरांची गरजच पडणार नहीं असं मला वाटतं. इसको लक्ष्मी का तो है उधर बिकाने का वाला वो हमारे को वैसा वाला ऐसा है ये बाला आएगा का तो बोला उसका सी वो टाइम में है उन आएगा पक्का आएगा बाबा का फोटो लेकर को ऐसा प्रमाण कर को फर्स्ट पहले 500 रुपये में हो जाता का तो बोला वो हमारा थोड़ा फोटो डाल को वो भी हो जाता का तो बोला इधर सी 200 रुपये सोप लगाए तो भी चलेगा 1000 रुपये में हो जाता का तो इधर बुला लेगा. इधर टाइम में वो डाल का तो ग्राम 1000 रुपये का वो सब माल डाल को वैसे 10,000 रुपये फोर्डर दिया. अभी मैं घूम गया नहीं वो बात में मैं पड़ गया सर वो हिप्नोटिज्म हिसाब से मैं पड़ गया वो रूट में वो क्या बोला है तभी समझ पड़ता नहीं वो टाइम में उसका मूवमेंट में वो क्या वो 5 ग्राम डाला वो होता तो बोल को वैसा हो गया वो टाइम में वैसा करे हिप्नोटिज्म हिसाब से हो गया. मैं क्या हुआ हम लोग शिरडी दर्शन करने ऐसे राउंड में आते समय ये औरत हमारे को बुलाई ऐसा मेरा मिसेस को बुला के आपका फेस का ये पूरा डार्क सर्कल चल रहा था बोल के बोले नहीं हमको जरूरत नहीं है बोले तो नहीं भरोसा है बाबा के ऊपर हम लोग कितना साल से यहाँ हैं हम लोग को भी कम एक औरत आई नहीं उनको पूछे फिर क्या बोलते हाँ मैं इसकने से ले रहा हूँ दवा मैं भाई सफ़ेद हो गया बोल के और 2 लड़कियाँ भी आए उन लोग भी ऐसे ही बोले तो वो भरोसे पे अभी कस्टमर रेगुलर भरोसा अभी दिखा रहे आप है अच्छा है बोले तो अच्छा कितना होता है 1 ग्राम का 150 बोले फिर उन लोग क्या करे फिर 2 ग्राम डाले फिर 10 मिनट के लिए जाके आओ बोले तो फिर 10 मिनट के लिए हम लोग जाके आते समय घी के लिए लेने आते फिर हमारे को यहाँ लेके आए तो यहाँ ग्राम के हिसाब से 450 रुपीज़ 480 रुपीज़ ईच ग्राम बोले हमारे को 1800 रुपीज़ अमाउंट पूछे तो हम बोले किससे बनता बोल के हम लोग पूछे तो उन लोग नहीं बोल सक रहे तो उसके लिए हम लोग लास्ट मोमेंट हम लोग इतना पैसा कह के दें अब पहले क्या बोले ये दवा डाले तो कम हो जाता बोले फिर वापस यहाँ ऑफिस को लेके आके फिर हमारे को ये ईच ग्राम को 1400 रुपीज़ चार्ज कर रहे हैं आप लोग
किस हिसाब से चार्ज करे और किससे बनता बोले तो लोग नहीं बोल सकते रहे लोग। महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी साईबाबांच्या नगरीमध्ये एक दुर्दैवी घटना अशी लक्षात आली की आज परिक्रमा करत असताना जी दैनंदिन परिक्रमा आहे त्यामध्ये आम्ही काही ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सदस्य ही परिक्रमेमध्ये गेलो होतो। या परिक्रमेमध्ये काही साई भक्त परिक्रमा करत होते आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला हा किस्सा सांगितला की ताजिम खान बाबा चौकात एक दुकान आहे का ज्या दुकानामध्ये जडीबुटी दिली जाते वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या जे काही कोणाला आजार असतील त्याच्यावर ते काही साई भक्त त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी या जडीबुटीवाले ते साई भक्तांना गाठवतात आणि त्यांना काही खोटं नाटं सांगून तुम्हाला अशा अशा आजार असतील तर अशा अशा आजारांवर अशा अशा आमच्याकडे उपचार आहे अशा अशा आमच्याकडे औषध आहे आणि ती तुम्हाला आम्ही देऊ आणि ते त्यापासून तुम्ही लवकर बरे व्हाल किंवा त्या आजारापासून आपल्याला मुक्ती मिळेल असं करून ते एका ठिकाणी ताजिम खान बाबा त्यांचं मोठं गोडाऊन आहे आणि या गोडाऊनमध्ये घेऊन जातात आणि त्यांना त्या गोळ्या किंवा काही औषध असतील ते देतात आणि त्याचे भरमसाठ पैसे या ठिकाणून त्यांच्याकडून लुबाडतात। आता त्या साई भक्तांनी आम्हाला सांगितलं की मला त्यांनी सांगितलं की बा तुमच्या डोक्यावर केस येतील आणि आमची औषधं घ्या तुम्हाला चांगला फरक पडेल आणि त्यांनी काहीतरी चार गोळ्या काय औषधं दिले आणि त्याचं 11,400 रुपयाचं बिल त्यांनी त्यांच्याकडून बळजबरीनं घेतलं। ते साई भक्त बाहेर आल्यानंतर आम्हाला त्यांनी परिक्रमेमध्ये सांगितलं आणि त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेले होते। त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मला हिप्नोटाईज केल्याचा प्रकार झाला। ज्यावेळेस मी परिक्रमाला सुरू केली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ह्या चार गोळ्यांची मी 11,400 रुपये त्यांना देऊन आलो आणि आम्हाला राहवलं नाही म्हणून तुमच्या ग्रामस्थांची ही आम्ही चर्चा केली आणि जर आम्हाला काही तुम्ही मदत करू असेल तर सांगा। मग आम्ही लगेच परिक्रमा झाल्यानंतर त्या साई भक्तांना या ठिकाणी घेऊन आलो। सन्माननीय आपले गलांडे साहेब यांना आम्ही फोन केला। गलांडे साहेबांनी एक गाडी आणि त्याबरोबर काळे साहेब आले। त्यांनी या ठिकाणी लाईव्ह आम्ही त्या गोडाऊनमध्ये गेलो। लाईव्ह त्या ठिकाणी 2-3 कस्टमर होते। त्या कस्टमरकडून ते अशाच पद्धतीनं त्यांची बोली सुरू होती आणि लाईव्ह आम्ही गेल्यानंतर तिथं आता पुढील कारवाई काळे साहेबांनी शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे। आता आमची ग्रामस्थांची मागणी अशी आहे वारंवार अशा गोष्टी शिर्डीमध्ये घडत आहे आणि जर पोलीस स्टेशन याच्यावर सक्त कारवाई केली नाही तर आम्हाला नाईलाजास्तव कायदा हातात घ्यावा लागेल। आमची मागणी अशी आहे आता हे जे गोडाऊन ज्याचा असेल त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, जे चालवताय त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्याकडे जी औषधं आहे ती सगळी जप्त केली पाहिजे आणि नष्ट केली पाहिजे। जर त्यांनी ही चौकशी करून हे नष्ट केलं नाही तर आम्ही स्वतः या ठिकाणी या प्रभागाचे नगरसेवक आहे रवी तात्या आहे आम्ही सगळे शिर्डी ग्रामस्थ या ठिकाणी आहे। जर पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन स्वतः ती औषधं नष्ट करू आणि पोलीस स्टेशन समोर आंदोलन करू। फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजता एक भाविक आहेत थंगपूर गिरीकुमार थंगपूर सत्यनारायण ते आंध्र प्रदेश अनंतपूरचे राहणारे आहेत। त्यांना दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास द्वारकामाई मंदिराच्या समोर असताना एक महिला भेटली आणि त्यांच्या डोक्यावरचे केस गेलेले होते तर ते केस परत आणून त्यासाठी एक आयुर्वेदिक औषध आहे ते घेण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत चला म्हणून त्यांना साई कृपा आयुर्वेदिक म्हणून तिथून जवळच एक दुकान होतं त्या ठिकाणी नेलं आणि त्यांच्याकडून टोटल एक 11,400 रुपये म्हणजे 10,000 रुपये दुकानदारांनी घेतले, 1,400 रुपये महिलेने घेतले आणि त्यांना आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली डुप्लिकेट औषध त्यांना दिलं। त्या अनुषंगानं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झालेली आहे ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यामध्ये एकूण 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये मनोज शिर्के, मोना शिर्के, राणी पखाले आणि रज्जो सडमोके असे 4 लोकांनी मिळून त्यांना फसवण्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे सदर केसमध्ये आणि या केसमध्ये जे फिर्यादी आहेत त्यांचे जेवढे पैसे गेलेले आहेत 11,400 रुपये ते रिकवर करण्यात आलेले आहेत। ते आता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं वैद्यकीय अधिकारी राहता ग्रामीण रुग्णालय यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की सदर दुकानाची तपासणी करावी, तसेच आणखी इतर जी काही दुकानं असतील त्या अनुषंगानं पण आम्ही वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर दुकानांची चेकिंग करणार। आलेले जे भाविक असतात त्यांच्याकडं त्यांच्या समजा शारीरिक व्याधी त्यांना बघून ज्या दिसू शकतात अशा प्रकारच्या काही असतील तर त्यांना ते एजंट वगैरे असे जे लोक असतात जसे जर कोणाला केस नसतील तर त्यांना केस नाहीत अशा अनुषंगानं, कोण जास्त वजन असेल तर तुमचं वजन करून देऊ अशा अनुषंगानं ते संपर्क साधतात असं आरोपींकडे चौकशी केली।